शरद पवारांच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली। रोहित पवार, रोहित पाटील, सलील देशमुख यांनी अजित पवारांची नागपुरात भेट घेतली। दरम्यान 2 दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी देखील दादांची भेट घेतली होती। दरम्यान या भेटीगाठींच्या सत्रानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। पाहूया। विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या नेत्यांनी शरद पवारांच्या भेटीचा धडाका लावला होता। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। शुक्रवारी सकाळी रोहित पवार, सलील देशमुख आणि रोहित पाटलांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राजकारणामध्ये भेटीगाठी चालूच राहतात। परवा आपण सन्मान्य उद्धव साहेब अजून मुख्यमंत्र्याला भेटले। राजकारणामध्ये भेटीगाठी चालू होतात। याचा अर्थ हे नाही की इतक्या लवकर कुठला अलायन्स तुटतात वगैरे असं काही नाही। यापूर्वीच्या हिवाळी अधिवेशनात तुम्ही अगदी बंगला 100 फुटावर असताना आले नाही, आज आले, याचा वेगळा अर्थ निघतो कारण की सगळे नेते भेटतायत। ना, अजिबात अर्थ याचा त्या ठिकाणी निघत नाही। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या ठिकाणी भेटू शकलो नाही। आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे। माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी व तसंच महाराष्ट्राच्या हितासाठी जे काय आम्हाला वाटतं पदाधिकाऱ्याकडे जावंच लागतं, त्यांची चर्चा करावीच लागते। ती चर्चा तिथं केली। आता ते काम करतील नाही करतील हा वेगळा विषय, पण लोकांनी आम्हाला जे निवडून दिलेलं आहे, ठीक आहे, विरोधात असलो तरी सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जाऊन तिथं विनंती करणे ही आमची जबाबदारी आहे। कारण का मतदारसंघातल्या लोकांनी आम्हाला सेवा करण्यासाठी पाठवलेलं आहे। त्यामुळे आता हे करतात नाही करतात हा वेगळा, आम्ही जाऊन भेटणार। पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर दादा गटाच्या नेत्यांनी सूचक वक्तव्य केलं। अजितदादांसोबत पवार गटाच्या नेत्यांची सकारात्मक भेट झाल्याचं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले। तुम्ही नवीन पिढी जी आहे राजकारणात तिथे यावं असं स्वागत करणार? बिलकुल स्वागत केलंच पाहिजे ना, म्हणून आम्ही थांबलो ना जुने लोक। हे सलील देशमुख असो, रोहित पाटील असो, नाही आले तर त्यांचं स्वागतच आहे। त्यांना पुढे आणलंच पाहिजे। दादा गटात आले तर दादा गटात आले तर चांगलंच आहे ना। नाही, पत्र द्यायला आलेलो आहे। काल मी विधिमंडळामध्ये दादांना मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात पत्र द्यायचा प्रयत्न केला। दादा बोलले इथं योग्य दिसत नाही, तुम्ही मला उद्या सकाळी येऊन बंगल्यावरती भेटा। मी बंगल्यावरती पत्र विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे 2 दिवसांपूर्वी आले, आज विधानसभेचे मुख्य प्रतोद येत आहेत। नेमकं राष्ट्रवादीत काय चाललंय? मी तरी पत्र द्यायला आलेलो। 2 दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली होती। दरम्यान या भेटीनंतरही वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं होतं। त्यांच्याशी माझी भेट झाली, त्यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। राजकारणाच्या पलीकडे एक रिलेशन असतं, नातं पण असतं। राजकारणामध्ये आदरणीय पवारसाहेब जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधनकारक, अशी कुठलीही चर्चा नाही। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं हे नाही। जेवढ्या पक्षाचे नेते निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक असेल, पण आज कुठलाही तशी चर्चा नाही। शरद पवारांची साथ सोडणार नाही माझा शिक्का शरद पवारांचा। शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत, सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत, त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब पण आहेत। त्यामुळे ते गेले असतील की आता होऊ शकतं ना, त्यांची पण मागणी असू शकते। काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सत्तेत जीव रमत नाही, म्हणजे विरोधी बाकावर, म्हणून ते कदाचित आज दादांना भेटायला गेले असतील। ते जरी सांगत असतील की याचा कोणी अन्वयार्थ काढू नये, ही सदिच्छा भेट होती, शशिकांत शिंदेसारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट घेणार नाहीत। इतकंच नाही तर पवार गटाचे बने नेते जयंत पाटलांसंदर्भात देखील अजित पवार यांनी भर सभागृहात एक सूचक वक्तव्य केलं होतं। त्यानंतर जयंत पाटलांनी देखील योग्य वेळी योग्य निर्णय असं म्हणत दादांना लगेच उत्तर दिलं होतं। 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर। आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे, दादा आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय। दादा गटाचे अमोल मिटकरी देखील मागील अनेक दिवसांपासून जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य करताना दिसतायत। महायुतीमधील एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। मागही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं, त्यावेळेस त्यांनी फार विचार केला। नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक आल्यामध्ये लोकसभेमध्ये मॅन्डेट मिळालं, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपल्याला आता तिथे जाण्याची गरज नाही। पण आता अशी परिस्थिती आहे
की मला असं वाटतं की एक मंत्रीपद जे खाली ठेवलं आहे त्याकरता योग्य व्यक्ती योग्य वेळ हे ते बोललेत ना, लवकरच योग्य निर्णय घेतील, त्याच्यामुळे तो योग्य निर्णय होईल. तुम्ही बघा आता एक जागा जे राखीव ठेवलेली आहे, काय वन डाऊनला जो प्लेअर होतो ना ते वन डाऊन प्लेअर करता ठेवलेली आहे. मिटकरींना काय काय अधिकार आहेत हे आपण तपासलं पाहिजे. आणि मिटकरींनी बोलल्यानंतर जर तसा निर्णय होणार असेल तर मग मला काय हरकत नाही. मिटकरी माझे हितचिंतक आहेत आणि माझ्याविषयी चांगली भावना त्यांची आहे, त्यामुळे ते चांगल्या भावनेतनं बोलत असतील. मला काही त्याच्याबद्दल त्यांच्यावर टीका करायची नाही, पण ते माझे हितचिंतक आहेत, त्यामुळे ते मला नेहमीच चांगलं माझं व्हावं अशा अर्थानं ते सतत बोलत असतात. साहेबांनी पण माझ्यावर तेवढंच प्रेम कायम ठेवलं आहे आणि मी काय बोललो असेल तर मला असं वाटतं की ते त्यांनी आनंदानं स्वीकारलं, काही टिप्पणी केली नाही. मला सक्त ताकीद पण दिल्या गेली नंतर की असं तू म्हणू नको म्हणून. त्याच्यामुळे या विषयावर मी भाष्य आता बंद करतो. माझा प्रामाणिक प्रयत्न हाच होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेरजेचं राजकारण झालं पाहिजे. साहजिक आहे की मला कार्यकर्ता म्हणून माझ्या भावना मोकळा करण्याचा अधिकार आहे. मी माझ्या प्रेमापोटी बोललो. आता घेणं न घेणं, आता मी म्हटलं झालं पाहिजे तर ते होतेच असं नाही. घेणं न घेणं शेवटी वरिष्ठांच्या हाती असते किंवा तिन्ही पक्षाच्या हाती असते. मागील काही दिवसांपासून अजित पवारांच्या नागपूरच्या बंगल्यावर हालचाली वाढल्याचं दिसतंय. तसंच शरद पवार गटाचे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी गेल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.